आता तुला एक विचारायचं मला डले, माझी बहीण आणि दाजी आली ती, त्यांच्यासाठी काय केलं तर जेवण तू? सांबर भात केलता काय सांबर. प्रत्येक वेळेस आली की तू काय करते त्यांच्यासाठी? सांबर आणि भात. सांगून येत नाही. बरं गपचूप काय आहे ना मी म्हणजे तू त्यांच्या येण्याची काय वाट बघत बसलेली असतील का? आता गपचूप येतील ही म्हणून. आता काय ती गपचूप आलीच नव्हती. माझ्या घरचे आले की तू असं जेवण करते, आणि तुझं भाऊ बहीण आई कोण पण येऊ दे तुझं, त्यांच्यासाठी कसं 3-4 पदार्थ करते? हा, ती तुला सांगून येते ती काय की बाई मी आज यायला लागलोय आणि जेवायला जरा चांगलं चांगलं कर. हा हा, मग काल माझ्या बहिणीनं सांगितलं नव्हतं का येणार आहे म्हणून? म्हणजे सांगून तू त्यांच्यासाठी जेवाय काय केलं? भात आणि सांबर. असं का? होय की चांगलं आहे, मी कुठं म्हणतोय वाईट आहे ते. खाल्लं त्यांनी पण चांगलं आहे म्हणून गेली ती पण. खरं असं का म्हणतोय प्रत्येक येण्याच्या ह्याच्यात तू त्यांना डाळ भातच खायला घालतेस? हा बोल की. काय बोलायचं तुम्हाला? कसलं केलं तरी नावट होता. नावट होतंय? तू जाणून बुजून करतेस ग. जाणून बुजून काय नाही, चांगलंच केलं मी जेवण. मी खाल्लं ना आता तुमच्या पुढे बसून. तू पण खाल्लं की आम्ही पण खाल्लं. आम्ही कुठं म्हणतोय चांगलंच केलं तर जेवण, पण चपात्या भाजी काहीतरी करायचं ना. काय म्हणतील ते? प्रत्येक वेळेस जातोय मेवण्याकडे आणि डाळ भातच खातोय. तुझ्या घरचे आले की मटण आण, कुठं श्रीखंड आण, दही आण, चपात्या काय करते, पुऱ्या काय करते. आता येऊ दे तुझ्या घरची नुसती इकडं, नाही चटणी भाकर खायला लावली त्यांना पण बोल. नाव ठेवतोय ना, कळेल तुला आता काय करतोय मी ते. कसं असते बाबानो, आपलं जे आपलं बायकोच्या घरच्या आले गेले, बायको हे आणा ती आणा करते.